नमस्कार. आज गुगल फॉर्मचा उपयोग करून मार्केटिंग कसं करता येईल याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर मी गुगल फॉर्म ओपन केलेला आहे ऑलरेडी, पण ज्यांना माहिती नाही गुगल फॉर्म कसा ओपन करतात त्यांच्यासाठी दाखवतो. जीमेलला लॉग इन केल्यानंतर हे 9 डॉट असतात, त्याला गुगल ॲप्स असं म्हणतात. यावरती गुगल ड्राईव्हवर तुम्ही गेला तर गुगल ड्राईव्हमध्ये न्यू बटनावरती क्लिक करून तुम्ही फॉर्मपर्यंत पोहोचू शकता. इथं मी तुम्हाला ब्लँक फॉर्म ओपन करून दाखवतो. हा मी ब्लँक फॉर्म ओपन केलेला आहे आणि मला वाटतं इथं मी 3 सेक्शन बनवावेत. तिथं मी सेक्शन घेतो 1 आणि 2. तर एक बाय डिफॉल्ट वरती एक सेक्शन आलेलं आहे आणि खाली आणखी 2 सेक्शन. ते सेक्शन 1 आहे. तिथं मला पाहिजे असेल तर इथं मी डिटेल्स घेऊ शकतो विद्यार्थ्याच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये मी काही टॉपिक ऍड करू शकतो. इथं मला प्लस वरती क्लिक करून क्वेश्चन्स टाकता येतात. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिथं का आहे, सगळे प्रकार आहेत. तिथं काय काय टाकता येतं, तर शॉर्ट आन्सर टाकता येईल. तुम्हाला जसे पाहिजे तसे प्रश्न त्यांना विचारता येईल आणि विद्यार्थी त्याला रिस्पॉन्स देणार आहेत. तर मी तुम्हाला सॅम्पल पण दाखवणार आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर तिसरं सेक्शन म्हणजे इथं आपण काय करणार आहोत, पहिल्या सेक्शनमध्ये विद्यार्थ्याकडनं त्याचं नाव विचारणार आहोत पहिल्यांदा, किंवा नेम सांग, तर तो त्याचं नाव लिहिल. त्याचा मोबाईल नंबर घेऊ आपण त्याच्याकडनं. हा नाव झालेला आहे, मी डुप्लिकेट करतो आणि इथं ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर घेतो. अशा प्रकारे मी नाव आणि मोबाईल नंबर या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये मी काय करणार आहे, त्यांना मी काय ऑफर करतोय. त्यांना मी ऑफर करतोय, समजा क्विज ऑफर करतोय. तिथं मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली काय सांगतोय मी. तिथं बघा, इथं मी जाहिरात केलेली आहे. मी स्टाफ ग्रुपला टाकलेली, आमच्या स्टाफला टाकलेलं आहे. आता ह्याच्यात आम्ही बदल करणार आहोत. ते बदल अजून ठरले नाहीत म्हणून मी टाकले. फक्त काय लिहिले बघा इथं, तर असेल टॅलेंट तर घ्या हे चॅलेंज. आपलं मॉमचंच लिहिले. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खाली ग्रामरची टेस्ट द्या असं म्हणलेलं आहे आणि खाली एक फॉर्मची लिंक दिलेली आहे. ह्या फॉर्मवरती आपण क्लिक केलं तर विद्यार्थ्यांनी टेस्ट दिसेल. तर पहिल्यांदा त्याला त्याचं नाव लिहावं लागतंय, त्याला मोबाईल नंबर लिहावा लागतंय. कोणत्या गोष्टी कंपल्सरी ठेवायच्या, कुठल्या कंपल्सरी नाही ठेवायचा, हा तुमच्या चॉईस आहे. त्याच्यानंतर बघा, जो पण त्या दोन गोष्टी लिहित नाही, पुढचं सेक्शन येतच नाहीये, मग तो काय करेल, नेक्स्ट बटनवर क्लिक करेल. त्याचं मला डमी माहिती लिहावीच लागेल. मी माझंच नाव लिहितो आणि मग मी नेक्स्ट करतो. मग या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिसतील. आता मी इथं अंदाजे पटापट काही उत्तर टिक मार्क करत जातो. मी फक्त मोजून 6 प्रश्न दिलेले आहेत. ग्रामरचे प्रश्न दिले, ते 6 प्रश्नांची उत्तर त्यांनी लिहिली की मग तो नेक्स्ट करणार आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथं आपलं ब्रँडिंग दिसणार आहे. इथं आपण जाहिरात करणार आहोत. आता इथं मी काय केलेलं आहे, हा जो जाहिरात करतोय मी, हे आपल्या ऍपसाठी केलेलं आहे. आमच्याकडे जो SSC ऍप आहे किंवा 8वी ते 12वीच्या मुलांचा डेटा मला गोळा करायचा आहे. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी माझा ऍप इन्स्टॉल करावा असं मला वाटतंय, म्हणून मी हे त्यांना चॅलेंज देतोय. आणि याचं उत्तर त्यांना मिळणारच नाही लगेचच, किंवा त्यांना रिझल्ट पण मिळणार नाहीये जोपर्यंत ते ऍप इन्स्टॉल करत नाहीये. मग तसं मी त्यांना मी सांगतो की हा ऍप इन्स्टॉल करा, मग तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळेल. आणि प्लस तुम्हाला अभ्यासासाठी काय काय मिळेल तिथं जाहिरात केली बघा. 1ली ते 12वीसाठी अभ्यासाचे ऍप अगदी मोफत आहे. आणि MA साठी जाहिरात केली, क्लिकची जाहिरात केली, इथे एका व्हिडिओ टाकला, पाहिजे त्या गोष्टी तिथं ऍड करता येतील. आपले मार्क 15 ते 20% वाढवा असं व्हिडिओ टाकलेला आहे. आणि जेव्हा विद्यार्थी सबमिट करेल, हे सगळं मोबाईलवरती इझिली चालतं. तर सबमिट केल्यानंतर हिचं मी तेव्हा मेसेज टाकलेला आहे की क्विज रिझल्ट साठी आणि 10वीच्या परीक्षेत 15 ते 20%, हे मी चेंज करणार आहे. 10वी लिहिण्यापेक्षा 8वी ते 12वीच्या परीक्षेत 15 ते 20% मार्क वाढवण्यासाठी स्टडी ऍप डाउनलोड करा. फक्त आज हा ऍप तुमच्यासाठी मोफत उपलब्ध आहे. आणि इथं मी ऍपची लिंक दिलेली आहे. तर इथं जर विद्यार्थ्यांनी क्लिक केलं की माझा ऍप त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होणार आहे आणि मग त्यांचा जो रिअल डेटा आहे तो पण माझ्याकडे येणार आहे. आणि मग मला कळणार आहे की कोणी कोणी माझा ऍप इन्स्टॉल केलेला आहे, कोणी कोणी वापरलेला आहे. या सगळ्या गोष्टी माझ्याकडे येतात, जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत मला सहजपणे पोहोचता येतात. तर अशा प्रकारे हे मी रॅन्डमली बनवलेलं आहे. मी नॉर्मली काय करणार आहे की इथं मी जेव्हा असं मेसेज टाकेल तेव्हा विद्यार्थ्यांना काहीतरी आमिष पण देणार आहे की तुम्ही ही क्विज सोडवली की तुम्हाला अशा त्या गोष्टी मिळतील. काय मिळतील, कशा मिळतील, आता मी लगेच रिव्हील करत नाही, परंतु तुम्ही ठरवा काय करता येईल. बरं, येऊन जाऊन इंग्लिश ग्रामरची टेस्ट द्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही मॅथमॅटिक्सचे काही ट्रिक्स पण देऊ शकता, किंवा काही स्पर्धा घेता येतील, किंवा नवीन नवीन दालन चालू करतोय, किंवा नवीन काहीतरी व्यवसाय चालू करतोय आणि तो व्यवसाय असा असा आहे, तर योग्य नाव सुचवा आणि योग्य बक्षीस मिळवा. कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांसमोर ठेवू शकतो, किंवा काही वेगवेगळ्या क्विज, जनरल नॉलेजच्या क्विज टाकता येतील आपल्याला, किंवा पोल टाकता येईल. हे सगळं आपण गुगल मधून करतोय. का करतोय गुगल मधून? कारण गुगलमध्ये डेटाबेस
जमा होते, गुगल फॉर्ममध्ये डेटाबेस जमा होतो. तुम्हाला जर अशा विविध मार्केटिंग आयडियाज जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लस खाली एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये मी बऱ्याचशा अशा आयडियाज टाकत असतो आणि तुम्हाला इथं प्लेलिस्ट पण दिसेल, त्यामध्ये खूप साऱ्या मार्केटिंगच्या आयडिया दिलेल्या आहेत. ॲज अ सेंटर कोऑर्डिनेटर म्हणून किंवा आपण सेंटर चालक म्हणून कोणकोणत्या आयडियाजवरती काम करू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या लोकेशनप्रमाणे तुमच्या तिथले विद्यार्थ्यांचे कल कसा आहे हे जाणून घेतला तर त्या पद्धतीने तुम्हाला त्यातली कोणती आयडिया सुटेबल होते हे तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या आयडियावर काम करा. तसेच तुम्हाला SSC ॲप घ्यायचं असेल तर त्याची लिंक पण खाली दिलेली आहे, डेमो पण खाली दिलेला आहे, तोही तुम्ही बघून घ्या. त्यातून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला 10वीच्या मुलांचा डेटा गोळा करता येतो. तुम्हाला हवा असेल तर 1ली ते 12वीच्या मुलांचा डेटासुद्धा त्याच ॲपद्वारे गोळा करता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.